सर्वांना नमस्कार. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या प्रात्यक्षिकामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सत्रात आपण इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोलसाठी कंट्रोल कॅबिनेटचे डिझाईन, लेआउट, कंट्रोल एलिमेंट्स आणि वायरिंग ॲक्सेसरीज बद्दल जाणून घेऊ. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम असाल रिमोट कंट्रोलसाठी कंट्रोल आणि पॉवर सर्किट काढण्यासाठी कंट्रोल पॅनल, वायरिंग ॲक्सेसरीज, रिमोट कंट्रोलवर लेआउट चिन्हांकित करा. उपकरणे निश्चित करण्यासाठी ड्रिल आणि टॅप करा. DIN रिले आणि उपकरणे माउंट करा. ॲक्सेसरीज वायर अप करा. रूटिंग, बंचिंग आणि बांधून वायरिंगची व्यवस्था करा. इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोलसाठी नियंत्रण पॅनलची चाचणी घेण्यासाठी यासाठी आवश्यक घटक आणि साधने आहेत: प्रशिक्षणार्थी टूल किट, स्क्रायबर 100 मिलीमीटर, एक ब्लेडसह हॅकसॉ फ्रेम 300 मिलीमीटर, एक हँड ड्रिलिंग मशीन 6 मिलीमीटर क्षमता, एक HSS ड्रिल बीट 6 मिलीमीटर आणि 3 मिलीमीटर, एक राउंड नोज प्लायर 150 मिलीमीटर, एक क्रिम्पिंग टूल 200 मिलीमीटर. आपल्याला हे साधने लागतील: डिजिटल मल्टीमीटर, मेगर 500 व्होल्ट्स, संपर्ककर्ता 4 पोल 16 अँपियर 240 व्होल्ट, थर्मल ओव्हरलोड रिले 10 अँपियर 415 व्होल्ट, रिमोट स्टेशन ओव्हरलोड रिले 15 अँपियर 415 व्होल्ट, पुश बटन धारकासह सूचक दिवा लाल, पिवळा, निळा, MCB 3 पोल 16 amps 415 व्होल्ट, एक क्रमांक, शर्यतीचे मार्ग, दिन रिले, वायर क्लिप आवश्यक, टर्मिनल कनेक्टर आवश्यक, वायर फेर्यूल आवश्यक, ग्रोमेट्स आवश्यक, थंबल, केबल बंधनकारक पट्ट्या आणि बटणे, नायलॉन केबल संबंध, PVC चौरस मिलीमीटर, कॉपर केबल 660 व्होल्ट आवश्यकतेनुसार, लाल, काळा, पिवळा, निळा, हिरवा, विविध आकाराचे बोल्ट आणि नट. आता कंट्रोल पॅनल वायरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कंट्रोल ॲक्सेसरीज ओळखूया. एक 4 पोल 16 अँपियर 240 व्होल्ट कॉन्ट्रॅक्टर ओपन आणि क्लोज सर्किट वैशिष्ट्यांसह संरक्षण प्रदान करतो. एक 10 अँपियर 415 व्होल्ट थर्मल ओव्हरलोड रिले संरक्षण प्रदान करते, जे जास्त गरम होत असल्यास ते जाणवते आणि सर्किट उघडण्यासाठी सिग्नल पाठवते. एक 15 अँपियर 415 व्होल्ट ओव्हरलोड रिले संरक्षण प्रदान करते, जे ओव्हरलोडिंग असल्यास ओळखते आणि सर्किट उघडण्यासाठी सिग्नल पाठवते. एक पुश बटन सर्किट चालू आणि बंद करण्यासाठी नियंत्रण प्रदान करते. एक 4 पोल 16 अँपियर 415 व्होल्ट MCB सर्किट चालू आणि बंद करण्यासाठी नियंत्रण आणि संरक्षण प्रदान करते आणि ओव्हरलोड दरम्यान बंद होते. पॉवर सर्किटचे ड्रॉइंग आणि वायरिंगमध्ये जाण्यापूर्वी इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोलचा अर्थ समजून घेऊ. इंडक्शन मोटरचे स्थानिक नियंत्रण हे मोटरच्या नियंत्रणास संदर्भित करते, जे थेट मोटरच्या नियंत्रण पॅनलवर केले जाते. रिमोट कंट्रोल म्हणजे मोटरच्या नियंत्रणास संदर्भित करते, जे दुरून केले जाते, सामान्यतः रिमोट कंट्रोल डिव्हाइस किंवा सिस्टमद्वारे. आपल्या घरातील अनेक उपकरणे स्थानिक आणि रिमोट कंट्रोलसह इंडक्शन मोटर्स वापरतात, जसे की सीलिंग फॅन्स आणि पाण्याचे पंप. त्यामुळे एकाच लोडच्या स्थानिक आणि रिमोट ऑपरेशनसाठी कंट्रोल पॅनल असणे आवश्यक आहे. आपल्याला इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोलसाठी नियंत्रण आणि पॉवर सर्किट आकृती विकसित करण्याची आवश्यकता आहे. कंट्रोल आणि पॉवर सर्किट काढा आणि सर्किट्सची शुद्धता तपासा. इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोलसाठी कंट्रोल सर्किटच्या योजनाबद्ध आकृतीमध्ये आम्ही सर्किट बंद करण्यासाठी सामान्यपणे ओपन पुश बटन आणि मोटर थांबवण्यासाठी सामान्यतः क्लोज पुश बटन वापरले. लक्षात ठेवा, जेव्हा विविध ठिकाणांहून लोड नियंत्रण केले जाते तेव्हा सर्व स्टॉप पुश बटणे एकमेकांशी मालिकेत जोडलेली असावीत, तर सर्व स्टार्ट पुश बटणे एकमेकांना समांतर जोडलेली असावीत. OLR ओव्हरलोड रिले ओव्हरलोड करंट्स पासून मोटरचे संरक्षण करण्यासाठी. कंट्रोल आणि पॉवर सर्किटमध्ये टर्मिनल नंबर लेबल करा. आता आपण कसे चर्चा केली, ओहम कंट्रोल ॲक्सेसरीज कंट्रोल पॅनल वायरिंगसाठी वापरली जातात. कंट्रोल पॅनल मधील लेआउटच्या रेखांकन आणि चिन्हांकडे जाऊया. प्रथम विकसित नियंत्रण सर्किटनुसार लेआउट
आकृती विकसित करा. आवश्यक उपकरणे निवडा आणि तपासा. कंट्रोल पॅनल कॅबिनेट मधील लेआउट चिन्हांकित करण्यासाठी स्टील नियम आणि स्क्रायबर वापरा. लेआउट आकृतीनुसार DIN रेल आणि रेसवे चिन्हांकित करा आणि कट करा. फिक्सिंग हॉल चिन्हांकित करा आणि मार्किंग नुसार कंट्रोल ॲक्सेसरीज DIN रेल आणि रेसवे फिक्स करण्यासाठी ड्रिल करा. स्क्रू आणि बोल्ट वापरून कंट्रोल ॲक्सेसरीज रेसवे आणि DIN रेलचे निरीकरण करा. शेवटी चिन्हांकित करा आणि इंडिकेटर दिवा, पुश बटन आणि वायर क्लिपसाठी पॅनलच्या दरवाजामध्ये आवश्यक छिद्रे करण्यासाठी ड्रिल वापरा. आता इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोलसाठी कंट्रोल आणि पॉवर सर्किट वायर करूया. रील कनेक्टर्स आणि इतर उपकरणे कंट्रोल पॅनल कॅबिनेटमध्ये योग्य स्थितीत निश्चित करा. लेआउटनुसार केबल मोजा आणि कट करा. लेआउटनुसार टर्मिनलच्या दोन्ही टोकांवर फेरूल क्रमांक घाला. सहज देखभाल आणि दुरुस्तीसाठी काही अतिरिक्त लांबीच्या तारा शर्यतीच्या मार्गात सोडा. शर्यतीच्या मार्गांनी एक एक करून तारा चालवा. तारांचा क्रॉसओव्हर टाळा. क्रॉसओव्हर टाळण्यासाठी उभ्या वायर्स नंतर क्षैतिज चालवल्या जाऊ शकतात. वायरच्या टोकांची स्किन करा आणि योग्य थंबल्सने कुरकुरीत करा. सर्किट डायग्रामानुसार कंट्रोल सर्किट आणि पॉवर सर्किट वायरिंग कनेक्ट करा. सेल कनेक्शन आणि जास्त घट्टपणा टाळा. रेसवेमध्ये तारा लावा. केबल बाइंडिंग पट्ट्या आणि बटण वापरून शर्यतीच्या मार्गाने तारांना पंच करा आणि बांधा. वायरिंगवर PVC रेस मार्ग झाकून टाका. रेसवे झाकताना केबलचा चुरा होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्या. हिंज दारांमध्ये तारांचे यू लूप बनवा. गुच्छ आणि दारांमध्ये केबल बांधा. पॅनलच्या दरवाजामध्ये केबल्स ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी वायर क्लिप निश्चित करा. यू लूपने पटल दरवाजाच्या हालचाली आणि बंद होण्यात अडथळा आणू नये. आकृती आणि टर्मिनल तपशीलनुसार इनकमिंग आणि आउटगोईंग टर्मिनल्स कनेक्ट करा. केबल्सवरील ताण टाळण्यासाठी ग्रॉमेट्स वापरा. अर्थ पॅनल आणि दरवाजा आणि धातू उपकरणे पृथ्वीचे अनेक ढीग वापरले असल्यास सामान्य पृथ्वी टर्मिनल आणि पट्ट्या वापरा. पॅनलचे इन्सुलेशन प्रतिरोध मोजा. जर IR ची व्हॅल्यू 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल तर योग्य उपचारात्मक कारवाई करा. मोटरच्या पूर्ण लोड करंटनुसार OLR सेट करा. आता इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोल ऑपरेशनसाठी कंट्रोल पॅनलची चाचणी करून घ्या. मेन सप्लाय ऑन करण्याआधी कंट्रोल सर्किट नीट काम करते की नाही हे तपासावे लागेल. म्हणून प्रथम फक्त कंट्रोल सर्किट पुरवठा चालू करा. आता रिमोट स्टार्ट पुश बटन दाबा आणि पॉवर कनेक्टर पिकअप होतो की नाही ते पहा. आता रिमोट स्टॉप पुश बटन दाबा आणि पॉवर कनेक्टर ड्रॉप होतो की नाही ते पहा. त्याचप्रमाणे स्थानिक पुश बटन स्टेशनवरून स्टार्ट आणि स्टॉप पुश बटन ऑपरेशन तपासा आणि कनेक्टर पिकअप आणि ड्रॉप्स अनुक्रमे तपासा. सत्रामध्ये आपण पाहिले कंट्रोल पॅनलचा लेआउट कसा बनवायचा आणि इंडक्शन मोटरच्या स्थानिक आणि रिमोट कंट्रोलसाठी कंट्रोल एलिमेंट्स आणि वायरिंग ॲक्सेसरीज कसे एकत्र करावे. या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांच्या आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचे लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.